आपण जेव्हा पण घरी केळी आणतो आणि केळी खाऊन केळ्याची जी साले असतात ती फेकून देतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ती केळ्याची साले न फेकता त्यांचा पुन्हा उपयोग कसा करता येईल हे सांगणार आहे. तर त्यापासून आज मी तुम्हाला एक रुचकर अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. मग इथे मी काही पिकलेली केळी घेतलेली आहे. तर तुम्ही जी नॉर्मल पिकलेली केळी असते त्यांचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला या रेसिपीसाठी या केळ्यांची जी साले आहेत फक्त त्यांचा उपयोग करायचा आहे. तर ह्या केळ्यांची साले आता सर्वात आधी आपल्याला सोलून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप फुटाणे घालायचे आहेत. तर तुम्ही इथे शेंगाचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप कर्बेव घालायचा आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर आता मी इथे सगळे साहित्य व्यवस्थित तेलात परतून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सगळे साहित्य घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 5-6 सोललेल्या लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला ही जी केळ्याची साले आहेत ती घालायची आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि आता इथे पिकलेल्या केळ्याची जी साले असतात त्यापासून बनवलेली रुचकर अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही ही चटणी बनवून डोशाबरोबर, इडलीबरोबर सर्व करू शकता, या जेवणाबरोबर पण खाऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.